असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र 5 जागांवरती काँग्रेस आघाडीवर आहे। कडेगाव गणामध्ये 8 पैकी 5 जागांवर या ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतली। कोल्हापूरच्या पाचगाव गटामधून काँग्रेसचे संग्राम पाटील विजयी झाले आहेत। मोठी बातमी म्हणावी लागेल। पाचगाव गटामध्ये काँग्रेसचे संग्राम पाटील हे विजयी झाले। कोल्हापूरमधून या क्षणाची मोठी अपडेट। तर कोल्हापूरच्या पाचगाव गटामधून काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत। तर कोल्हापूरमध्ये आपण पाहूयात, भाजप 10, शिवसेना 8, राष्ट्रवादी 10 आणि काँग्रेस 13 जागांवर, तर ठाकरेंची शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे। मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाहीये। ही आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापुरातली पाहतोय। भाजप 10 जागा, शिवसेना 8, अजित पवारांची राष्ट्रवादी 10, काँग्रेस 13, ठाकरेंची शिवसेना 2 जागांवर। कोल्हापूरमध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला असला तरी महायुती एकत्र आहे। तर सोलापूरमध्ये भाजप 21 जागांवर, शिवसेना 4, राष्ट्रवादी 9 आणि इथे महाविकास आघाडीला खाते उघडता आलं नाही। सोलापूरमध्ये भाजपचाच रंका पाहायला मिळालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 15 जागांवर, शिवसेना 17 जागांवरती, राष्ट्रवादी 4 जागा, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 1 जागेवर, काँग्रेस 2 जागा, तर ठाकरेंची शिवसेना 6 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं हे दृश्य आपण पाहिलं। तर साताऱ्यामध्ये भाजप 5, शिवसेना 1, साताऱ्यामधलं हे दृश्य अजून या ठिकाणी स्पष्ट होत आहे। सातारा आणि रायगड देखील। तर पंचायत समितीमध्ये भाजपने जोरदार या ठिकाणी मुसंडी